नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझ्या या झाडाला इतकी सुंदर फुलं येत आहेत ना, मस्तच अशी जास्वंदासारखी दिसतात. पण ती जास्वंदाची नाही, तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. आणि जवळपास हे फूल 8 दिवस टिकतं, हे खास आहे. आता सकाळचे 5:30 वाजले होते आणि उजेड पडलेला आहे. ते वाजले आहेत 6:30. नदीचा खळखळणारा आवाज आणि मग माझी घरातल्या कामांना सुरुवात झालेली आहे. उन्नती शाळेत गेली होती, त्यानंतर ना मी लगेच आवराआवरी करायला सुरुवात केलेली. सगळ्यात आधी गॅलरी स्वच्छ करून घेतली, कारण की हवेमुळे बरेचसे पानं खाली पडतात आणि सकाळी सकाळी झाडलेलं असलं ना, मग दुपारून परत एकदा झाडलं जातं. मग गॅलरी स्वच्छ आणि चकचकीत राहते. सोबतच म्हणजे पायाला कचरा लागत नाही आणि आपण स्वतः जोपर्यंत काने कोपरे स्वच्छ करून घेत नाही तोपर्यंत कामवाल्या मावशी काही हात लावत नाही. हा सगळ्यांचाच अनुभव असतो, कारण त्यांनाही तितका वेळ नसतो. म्हणून मग आपल्याला आपल्या घरातले प्रत्येक कानेकोपरे स्वच्छ करावे लागतात आणि मगच ते घर पुसल्यानंतर चकचकीत दिसत असतं. मग झाडून घेतल्यानंतर ना मी झाडांना असं भरपूर पाणी दिलं. बऱ्याच दिवसानंतर दिलं. थोडं दुर्लक्षच झालेलं होतं 8-10 दिवसापासून. आता अजून परत छान जोमाने काळजी घेणार आहे मी, कारण की काय होतं, सकाळची धावपळ वेगळी असते आणि परत मला म्हणजे क्लासेसला वगैरे सोडवायला जायचं असतं, त्याची वेगळी धावपळ असते. त्याच्यामुळे ना माझं झाडांकडे जरा लक्षच नव्हतं, पण आता छान देणार आहे. प्लॅन्ट्सकडे पण आपण जर लक्ष नाही दिलं ना, तर ते खूप खराब होतात. तसंच झालेलं आहे. मावा पडलेला आहे खूप असं ह्या पानाच्या वेलावरती. मला ते सगळे कट करून घ्यायचे आहेत, पण आज जरा घाई होती म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी करायचं ठरवलं. मला वांग्याची भाजी करायची होती, तर मी ती तुमच्यासोबत अगदी थोडक्यात शेअर केलेली. माझ्या गावाकडे कशा पद्धतीने करतात. छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, थोडंसंच घेतलेलं आहे. बाजूलाच वरणही टाकायचं होतं मला. मिक्स डाळीचं वरण करणार होती, म्हणून मग मी 3 डाळी, मुगाची 1 चमचा आणि 1 चमचा मसूर डाळ आणि 4 चमचे तुरीची असं प्रमाण घेतलं होतं. हे अगदी खूप असं करपेल असं भाजून न घेता अगदी 70 ते 80% भाजलं. त्यामध्ये मी थोडासा मसाला घेतला आणि मिरची घेतलेली, धनापूड घेतली, वांगे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत. तुमच्याकडे कसं करतात तेही मला नक्की शेअर करा. आणि भरलेले वांगे म्हणतात किंवा पातळ वांग्याची भाजी अशा पद्धतीने केली जाते, किंवा फक्त शेंगदाण्याची कूट लावूनही आमच्याकडे बनवली जाते. ते सगळं मी थोडं कोथिंबीर वगैरे टाकून ना मिक्स करून घेतलं, मीठ वगैरे टाकून, आणि थोडंसं तेल टाकलं होतं. वांग्यांना थोडं आतून मीठ लावलं होतं की जेणेकरून ते काळे पडणार नाही. आणि अशा पद्धतीने जो म्हणजे मसाला बनवलेला होता, जी भाजणी केलेली होती त्याची, तर ते मी भरून घेतलेलं आहे वांग्यांमध्ये. आमच्याकडे सहसा हिरवीच वांगी जास्त येतात. म्हणजे जांभळी वांगी कमी प्रमाणात खातात लोक. खातात तसं, पण कमी प्रमाण असतं. हिरवी वांगी लांबट अशी ती जास्त प्रमाणात वापरली जातात. शेतात तशाच पद्धतीची पिकंही घेतले जातात. प्रत्येक गावानुसार वेगवेगळं असतं. तसंच तुमच्याही म्हणजे नाशिककडे ही जांभळी वांगी जास्त मिळतात. हिरवी वांगी जरा मिळतात, पण तेवढी छान नसतात. आलं लसूण आणि कोथिंबिरीची ना मी पेस्ट बनवून ठेवलेली होती. मैत्रिणीने सांगितलं तसं, फक्त तिने मीठ टाकायला सांगितलं होतं, पण मी त्यामध्ये ना गरम तेलही ॲड केलेलं आणि जवळपास 8-1 दिवस ही पेस्ट वापरलेली आहे. चांगली राहिलेली. मिठामुळे आणि म्हणजे गरम कडकडीत तेल केलं, नंतर ते कोमट केलं आणि मग मी मिक्स केलेलं. पण कोथिंबिरीचा कलर असा खूप काळपट नाही पडला, छान असा हिरवागारच म्हणजे वाटणाचा टिकून राहिलेला आहे. आलं लसूणची पेस्ट बनवतोच, पण मैत्रिणीने सांगितल्यामुळे जरा कोथिंबीर ॲड केली. पण छान टेस्ट येते पदार्थाला त्याच्यामुळे. पण तुम्ही नक्कीच करून बघा. अगदी थोडी ट्राय करा, छान तुम्हाला आवडेल. मी ना कुकरमध्येच भाजी बनवणार होती, तर मग त्यामुळे कुकरमध्ये फोडणी दिलेली आणि नंतर ना जे उरलेलं शेंगदाण्याचं कूट वगैरे होतं ते मिश्रणामध्ये पाणी ॲड केलं आणि ते मिक्स करून मी कुकरच्या भांड्यात म्हणजे टाकून दिलेलं आणि कमी प्रमाणात पाणी घेतलं. बाजूलाच कढईमध्ये ना कोरडी वांग्याची भाजीच केली कट करून, जी मला टिफिनला द्यायची होती. ती फक्त हिरव्या मिरच्या लावून केलेली.
तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेलं, हिंग टाकलं, हळद टाकली आणि हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात घेतल्या आणि चिरलेले वांगे 4 असे 8 तुकडे केलेले वांग्याचे. त्या पद्धतीची भाजी तुम्ही अनेकदा बघतात, तर मला ती टिफिनला द्यायची असल्यामुळे मी अशा पद्धतीने केलेली. पातळ ही दुपारसाठी केलेली. छान तरीदार अशी भाजी झाली होती आणि जवळपास फक्त मी 2च शिट्ट्या घेतलेल्या, जास्तही वांगी शिजली नव्हती. नंतर ना मी दुपारून कपाट रचायला काढलेलं होतं. मी जास्त शूटिंग नाही केलं कारण की एवढा ढीग झालेला होता. जे कपडे लागणार नव्हते ते मी टाकून दिलेले, जे जुने झालेले होते. नंतर ना मी ह्या आठवड्यात खूप कामं केलेली घरामध्ये. हे पॅन्ट्री युनिट आहे तेही स्वच्छ करून ऑर्गनाईज केलेलं. खूप ओल्या वगैरे कापडाने मी स्वच्छ नाही केलं, फक्त कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं कारण की पाऊस भरपूर होता. अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं. काचेच्या बरण्या एका कॅबिनेटमध्ये शेल्फमध्ये ठेवल्या, प्लास्टिकचे डबे एका शेल्फमध्ये आणि खाली इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आणि जे काही 2 भांडे आहेत ते ठेवलेले. कपाटाचं जे सगळ्यात वरचं शेल्फ आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राची भांडी ठेवलेली. नंतर ना मग मी जो आधी व्हिडिओ केलेला तोच कंटिन्यू केलेला. कपाट वगैरे फक्त ते तुमच्यासोबत आदल्या दिवसाचं शेअर केलेलं आहे. हे किचनमधलं कपाट परत मी हॉलमध्ये ठेवलेलं कारण की मला किचनमध्ये खूप गर्दी वाटत होती. असं वाटत होतं की खूप म्हणजे बघण्याची सवय नसल्यामुळे कदाचित आणि अडचण वाटायला लागली होती मला. 4-5 दिवस 8 दिवस छान वाटलं, पण नंतर असं वाटायला लागलं होतं की नको मला हे. मग या बाजूला ठेवलेलं आहे. तर आता यालाही मला थोडंसं छान असं डेकोरेट करून घ्यायचं होतं. आपल्या आयुष्यात व्यक्ती असू द्या किंवा वस्तू, जर त्यांची सवय नसेल ना आपल्याला, तर ती म्हणजे आपल्या त्या वर्तुळामध्ये संसारातल्या, तर अचानक एंट्री झालेल्या ह्या वस्तू व्यक्तींमुळे ना आपल्याला अस्वस्थता येते आणि ते म्हणजे काही दिवस चांगलं वाटतं पण नंतर नको वाटायला लागतं. तसंच या कपाटाचं झालं होतं. गॅलरीतून तर किचनमध्ये ठेवलं होतं, पण किचनमधून परत मी हॉलमध्ये आणून ठेवलेलं. गेले 3 दिवस ना डस्टिंगवाल्या ज्या मावशी आहेत म्हणजे त्या आलेल्याच नव्हत्या कामाला. मग त्याच्यामुळे ना मी संपूर्ण हॉलची डस्टिंग करून घ्यायचं ठरवलं कारण भरपूर अशी धूळ होती. म्हणजे सगळ्या फर्निचरवर एक दिवस पण नाही पुसलं ना तर खूप धूळ जमते. नंतर ना मला मागच्या व्हिडिओमध्ये या उशांविषयी विचारलेलं होतं, कुठून घेतलेल्या आहेत. तर जे पिंक आहे ना प्लेन पिंक, ती मी ब्लाऊज पीस होते माझ्याकडे एक्स्ट्रा, त्यावरती स्पेशली व्हिडिओ पण बनवला होता मी. तर त्याचे शिवून घेतले होते, पण त्याला ना चेन चांगल्या क्वालिटीची बसवली नव्हती त्या ताईंनी, म्हणून त्याची चेन खराब झालेली. आणि जे फ्लावर्सवाले प्रिंटवाले जे कवर्स आहेत ना ते इकडे इंडियन क्लासिक म्हणून शरणपूर रोडला नाशिकला शॉप आहे. त्यांच्या बेडशीट्स, नंतर त्यांच्याकडचे पिलो कवर, त्यांच्याकडच्या सगळ्याच वस्तू एकदम उत्तम क्वालिटीच्या असतात. तुम्ही नाशिककर असाल, कोणी बघत असाल तर थोडं असतं कॉस्टली असतं, पण क्वालिटी इतकी चांगली असते ना. माझ्याकडे 8 वर्षापूर्वीच्याही बेडशीट्स अजूनही न्यूच्या न्यूच आहेत. म्हणजे कितीही धुतल्या ना तरीही त्यांचा कलर डाऊन झालेला नाही आहे. आधी या टेबलवरती ना मी दुसरं रनर टाकलेलं होतं, नंतर आता ना दुसरं टाकलं. नंतर ना मला आठवलेलं की मी बुलढाण्याला पण हे रनर वापरलं होतं त्या कपाटावरतीच TV ठेवायच्या. आणि तेव्हा ना मी वरचा खालचा जो म्हणजे दोघी बाजूने हे रनर वापरू शकतो आपण. डार्क पिंक म्हणजे डार्क गुलाबी कलर आहे आणि हा खालून व्हाईट आहे. आधी मी तो राणी कलरचा टाकलेला, पण ना मला आठवलं कोणीतरी कमेंट्स केली होती छान केलेला आहे, फक्त रनर हे लाईट कलरचं हवं होतं, डार्क कलरमुळे ठेवलेल्या वस्तू उठून दिसत नाही आहेत. मग मी परत चेंज केलं आणि मग ना अशा वस्तू काही अदलबदल करायच्या असल्या त्यावेळेस असं चांगलं दिसेल का, तसं चांगलं, असं ठेवल्याने चांगलं वाटेल का किंवा तसं ठेवल्याने चांगलं वाटेल का, असे प्रश्न नेहमीच पडत असतात. आधी मी बर्नीवाला मनी प्लॅन्ट ठेवला, नंतर तो वाटलं की खूप बटबटीत दिसतं इथे सगळं एकत्रच, तर मग मी परत छोटासावाला तो ठेवून दिला. माझ्याकडे ना हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे कोरोनामध्येच हे घेतलेलं होतं मी, जे कापूरदानी आहे. पण मी ना मुली लहान होत्या आणि त्या सारखं हात लावायच्या म्हणून मग मी एका बॉक्समध्ये ठेवलेलं. पण जेव्हा आता कपाट आवरलं, मी विसरूनही गेली होती माझ्याकडे आहे, तर मग मला ते मिळालेलं बॉक्समध्ये, मी ते आता परत वापरायला सुरुवात केली. आता मुली
जरा समजदार झालेल्या आहेत. माझ्याकडे भरपूर असा कापूर पण आहे, नेमका कुठे ठेवला गेलेला तोच मला आठवत नाही आहे, म्हणून आता आवरताना नक्कीच सापडेल. तर मग मी मंगलमचा छोटासा डब्बा 150 रुपयाचा विकत आणलेला. दीप अमावस्येच्या वेळेस ना मी सगळे मोठे दिवे समया सगळं स्वच्छ केलं होतं, पण काही पितळी भांडी एक्स्ट्राची होती, घागर वगैरे, मसाल्याचा डबा, हे दिवाऱ्याचे हँगिंग जे दिवे आहेत ते माझ्याकडे 2 डिझाईनमध्ये आहेत, ते आलटून पालटून मी लावतच असते. मग जे काही राहिलं होतं ना ते मी आदल्या दिवशी रात्री घासलेलं होतं आणि रात्रभरमध्ये छान वाळलेलं होतं. तर ते मी ना अशा प्रकारे डब्यांमध्ये पॅक करून ठेवत होती, कारण की हे सगळं घासणं खूप अवघड जातं. मोठी मोठी भांडी घासली जातात, पण लहान भांडी ना घासायला खरं तर खूप त्रास देतात. आणि आता सणवार सुरू झालेले, परत परत हीच स्वच्छता करायला नको वाटतं. म्हणून मग मी विचार केला की कॅरी बॅग्स माझ्याकडे काही नव्हत्या, नाही तर कॅरी बॅगमध्ये ठेवलं ना तर अजिबात डाग पडत नाही पितळी भांड्यांना. कारण की गावाकडे आपण बघतच असतो, पितळी स्टीलची भांडी असे ते लोक ओपन असतं त्यांचं किचन, मग त्याच्यामुळे ते प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये ठेवून देत असतात. माझ्या मसाल्याच्या डब्याच्या ज्या वाट्या आहेत ना, ते 4 वाट्यांना चिरा पडलेल्या आहेत. मलाच समजत नाही आहे की कसं झालं की इतके लो क्वालिटीची वाटी असेल का ती. तर मी ज्या वाट्या तुटल्या म्हणजे चिरा पडल्या होत्या, अगदी 2-3 बाजूंनी चिरा पडल्या आहेत. मग त्याच्यामुळे त्या ठेवून दिल्या आणि मी विचार केला की हा डबा आता मी पोळ्या ठेवायला करून घेऊ का. पण नंतर विचार केला की चला नेक्स्ट टाईम विचार करू यासाठी ना मी घर आवरायला सुरुवात केलेली आहे. खरं तर ना एकदा जर मी एक कोपरा आवरायला सुरुवात केली ना, मला असं वाटतं अख्खं घरच एकाच दिवशी करून टाकावं, पण ते खरं तर शक्य होत नाही आणि स्वतःला त्रासदायक होऊन जातं. हां, आपल्याकडे म्हणजे मदतीचे हात असतील ना तर ते खरं तर ते शक्य होतं, पण इतकं ते सगळं फर्निचर, त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू ते काढणं, पुसणं, वाळवणं, स्वच्छ करणं आणि मग ठेवणं परत, हे खूप अवघड जातं. म्हणून मग मी ह्या घरात आल्यापासून ना टप्पे वाईज हॉलची, मग नंतर असं म्हणजे छोट्या छोट्या वस्तूंपासून स्वच्छता सुरुवात करते. अगदी दिवाळीपर्यंत सगळं घर चकचकीत, प्रत्येक कोपरानं कोपरा स्वच्छ झालेला असतो आणि ऑर्गनायझी झालेला असतो. कासवासारखं चालत जायचं हळूहळू. मग म्हणजे अगदी छान क्लीन होऊन जातं आणि रोजच्या रोजची सफाई तर आपली होतच असते. घर आणि तिथली न संपणारी कामं, हे सूत्र अगदी जमतं. पण त्यातच आनंद आहे, कारण की स्वतःला रमवणं, इतर निगेटिव्ह गोष्टींपासून आपण लांब राहत असतो आणि स्वतःचा आनंद आपण मस्तच यात. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे, खास करून प्रत्येकालाच हे आवडेल असं नाही आहे. पण ज्याला आवडतं ना तो याच्यात मनसोक्त असा रमून जात असतो या कामात. मग त्याला बाकीच्या जगाची काहीही पर्वा नसते. या बॉक्समध्ये पुस्तकं ठेवल्यामुळे ना त्यांची स्वच्छता बऱ्याच महिन्यांपासून झालेली नव्हती, तर तेही मी अगदी म्हणजे सगळं स्वच्छ करून घेतलेले. पेस्ट कंट्रोलचे ज्यावेळेस पेस्ट कंट्रोल करतात ना त्यावेळेस तो ट्यूब लावलेला असतो, तर तोही अगदी सुकवून गेलेला होता, तोही मी कोरून काढून घेतलेला. जोपर्यंत आपण म्हणजे स्वतः हात लावत नाही किंवा म्हणजे ह्या गोष्टी करत नाही ना, तेव्हा घराला घरपण येत नाही. आपण कितीही श्रीमंत असू द्या किंवा काहीही असू द्या, अगदी प्रत्येकाला आपल्या प्रत्येक स्त्रीला म्हणजे ती कितीही उच्च पदावर असू द्या, तिला तिच्या घराकडे लक्ष द्यावंच लागतं. तरच ना मग हे सगळं व्यवस्थित राहत असतं. हे ड्रॉवर्सही मला ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत. खरं तर ना आपल्या भारतीय लोकांना जापानसारखं ना म्हणजे मुलांनाच लहानपणापासून शाळेतच ना जे त्या मुलांना शिक्षण दिलं जातं स्वच्छतेचं, किंवा अनेक त्यांच्याकडे नियमित म्हणजे दैनंदिन कामं कशी करायची हे मुलांना शिकवलं जातं. म्हणजे अगदी ते मोठे झाल्यावर ते रूल्स फॉलो करतात आणि ते त्यांच्या अंगवळणी पडून जातं, त्यामुळे ना प्रॉब्लेम येत नाही. त्यांचा ना 1 टच हा रूल पण खूप बेस्ट आहे. 1 टच रूलमुळे काय होतं,
म्हणजे जी वस्तू आपण घेतली ती वस्तू परत त्याच्या जागेवरती म्हणजे ठेवायची असते. समजा एखादं आपण भांडं किचनमध्ये वापरलं असेल, चहाच केला आहे आपण एक्झाम्पल म्हणून बघू, तर ना चहा केल्यानंतर तो कप, चाळणी, पातेलं परत स्वच्छ करून म्हणजे त्याचा कचरा परत जी चहाचा कचरा असतो तो डस्टबिनमध्ये टाकून नंतर ते भांडं घासून पुसून परत प्रॉपर ते लोक त्या जागेवरती ठेवतात. म्हणजे असं प्रत्येक गोष्टी प्रत्येक म्हणजे वस्तूविषयी ते करत असतात. त्यामुळे त्यांना ना म्हणजे तो फायदा होतो की त्यांच्याकडे खूप अशी टोपलंभर भांडी जमत नाही. ते खरं तर लहानपणापासून आपल्याला म्हणजे अशा छोट्या छोट्या का गोष्टी होईना, आता मुलं अभ्यास करतात तर त्यांची पुस्तकं जागेवरती ठेवत नाही, हे आईवडील आपण शिकवतो. पण जितकं शिक्षकांचं मुलं ऐकतात ना तेवढं आईवडिलांचं ऐकत नसतात. म्हणून शाळेत ना तिथल्या शाळांमध्ये स्वच्छतेसाठी कामगार लोक वगैरे नसतात, तर मुलांकडूनच सगळं करून घेतलं जातं. त्यामुळे त्यांना याच्यात कुठला अपमानही वाटत नाही, कमीपणाही वाटत नाही आणि मस्तच. खरं तर ना हे सगळं व्यावहारिक शिक्षण द्यायला हवं मला शाळेत, एक स्पेशली प्रॅक्टिकल ठेवायला हवं मला असं वाटतं याविषयी. म्हणजे आईवडिलांना पण खूप म्हणजे मुलांना शिकवण्याची गरज पडणार नाही, कारण की शाळेचा शिक्षकांचा खूप प्रभाव पडत असतो मुलांवरती. एक ना शिक्षिका यूट्यूबर आहेत मेरठच्या, त्यांचे ना मी व्हिडिओ इतके सिम्पल असतात बरं, पण मी त्यांचं बघायला मला खूप आवडतं आणि त्यांच्यामुळे ना मला खरं तर म्हणजे खूप प्रेरणा मिळते. अगदी साधं लाईफ जगते ती स्त्री, अगदी छान, पण असं म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं त्यांचं बघून. त्या सतत बिझी असतात, शिक्षिका असून पण कामं करतात, घरीच करतात, हे विशेष आहे. त्या कधी असं स्पेशली रेसिपी वगैरे दाखवत नाही, जी रिअल रोजचं लाईफ आहे ना तेच दाखवत असतात. तीच भाजी जी केली ती दाखवत असतात. त्यांना म्हणजे खूप घाई असते, कारण की शाळेत जायचं असतं, पण त्या जेव्हा शूटिंग वगैरे जे म्हणजे जे काम करतात ना ते दाखवत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, अरे ही बाई एवढी शिक्षिका आहे, एवढं कामं करते, शाळेतून येते तरी पण फ्रेशच दिसते आणि त्यांचं बोलणं आहे ना ते मोटिवेशन करणारं आहे, छान आहे. त्यामुळे ना मला ज्यावेळेस ना कधीतरी असं खूप थकल्यासारखं वाटतं की नको आता ही कामं, त्यावेळेस ना मी त्यांचे ब्लॉग बघत असते. म्हणजे आला ना तर मी नेहमीच बघते. लिव्ह लाईफ इझी म्हणून यूट्यूब चॅनल आहे. शक्यतो असं कोणी सांगत नाही, पण जे रिअल आहे ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करत असते. तुम्ही पण बघू शकतात. अगदी साधं असं काहीही म्हणजे विशिष्ट नाही आहे किंवा असं काहीही स्पेशल नाही आहे. अगदी साधंसुद्धा एक गृहिणी जसं जीवन जगते ना तसं त्यांचे व्हिडिओ आहेत. छान वाटतात मला. मोबाईलमध्ये लावून देते आणि काम करत राहते. प्रत्येकाला कुणाकडून तरी मोटिवेशन मिळत असतं, तसंच मलाही मिळतं. नंतर ना मला ह्या डायनिंगच्या चेअर स्वच्छ करून बरेच दिवस झालेले होते, खूप डाग पडलेले होते. कवर जरी लावलेले असले ना यांना तरीही डाग पडतातच, कारण की लहान मुलं असले. पेनाची शाईचे पण डाग पडलेले होते त्या लेदरला. रोजच मी कामं करत असते सकाळी सकाळी भरपूर, पण प्रत्येक काम शूटिंग करता येत नाही, कारण की कधीतरी ना असा मूड असतो स्वच्छ करायचा पण शूटिंग करायचा नसतो. बऱ्याचदा तर असं होत असतं, सगळं घर आवरून टाकायचं असतं. आणि आज तसंच झालेलं होतं. मला असं झालं होतं कोपरा आणि कोपरा स्वच्छ करावा घराचा आणि मस्तच असं चकचकीत घर करून टाकावं. म्हणून ना मी हॉलपासूनच सुरुवात केलेली होती. जे समोर दिसेल, जिथं जिथं स्वच्छता करता येईल ना तिथं तिथं मी करत जात होती. आहेत फक्त 4 चेअर. मी नेहमीच विचार करायची की अरे स्वच्छ करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे याची जी आतली डिझाईन आहे ना तीही स्वच्छ करणं खूप कठीण आहे, कारण की ते ॲक्रेलिक डिझाईन असल्यामुळे ना तिला ब्रश, बारीक कपडा, बोटाने असं खूप वेळ देऊन स्वच्छ करावं लागतं. पण वरती वरती जितकं स्वच्छ होईल ना, आज जे गरजेचं वाटलं मला तितकं मी करून टाकलं. आता ह्याच्यापुढे मी ठरवलं आहे, जे गरजेचं आधी आहे ते काम करायचं आणि मग उरलेलं नंतर करायचं.
बऱ्याचदा एक्स्ट्रा करण्याच्या नादात ना जे आवश्यक असतं ना तेच राहून जातं मुळात. म्हणून मग जितकं गरजेचं आहे ते आधी करून घ्यायचं, मग वेळेची ॲडजस्टमेंट करून एक्स्ट्राचं करायचं. आता कपडे वाळवायला टाकायचे होते, कारण की कपडेही वाळवणं खूप गरजेचं. तुमच्याकडे ऊन पडायला लागलं असेल तसं आमच्याकडे ऊन पडतच नाही. आमच्याकडे झिमझिम झिमझिम पाऊस येतच राहतो आणि पाऊस नाही आला तरीही नेहमीच नाशिकला आभाळी वातावरण असतं आणि मग त्यामुळे ना कपडे वाळवणं थोडं कठीण जातं. मग आता वेळ आली होती ड्रावरची आणि क्रॉकरी युनिटची. आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. क्रॉकरी युनिट मी स्वच्छ करणार आहे आणि ड्रावर्सही स्वच्छ करणार आहे. बाय बाय.